गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. राधे राधे एव्हरीवन, माय नेम इज सोनाली मालचे. आज आपण बघणार आहोत गुरु महिमा. जास्त काही तर सांगता येत नाही, पण जेवढं गुरुकडून ज्ञान भेटलेलं आहे, जेवढं ऐकलेलं आहे कथेमध्ये, तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते की गुरु महिमा काय आहे, कशामुळे जीवनात गुरु आपल्याला राहिला पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास पुढे शेअर करा. आपला पहिला गुरु आई असते, त्यानंतर वडील आले, त्यानंतर टीचर आले. हे सगळे आपल्याला सांसारिक बोध देतात, सांसारिक गोष्टी शिकवतात. पण जेव्हा आपल्याला अध्यात्म मार्गावर जायचं असतं, जेव्हा आपल्याला अध्यात्म जीवन जगायचं असतं, त्यावेळेस आध्यात्मिक गुरु राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. ते आपल्याला देव कोण आहे याचा परिचय करून देतील, त्या मार्गावर चालण्याचं सुंदर दर्शन करून देतील आणि आत्मा आणि परमात्मा याचा संबंध काय आहे, त्याची आवश्यकता का बरं आहे, हे सुद्धा ते आपल्याला समजावून सांगतील. गुरुबिन ज्ञान न उपजे, गुरुबिन प्रेम न होय, गुरुबिन हरी न मिले, गुरु मिला बहु कोय. म्हणजे गुरुने जर चांगल्या गोष्टी नाही सांगितल्या तर त्याचं ज्ञान आपल्याला कसं भेटेल, काय चांगलं आहे काय वाईट आहे. गुरुने जर हरिलीला आपल्याला कधी सांगितल्या नाही तर भगवंतावर आपण प्रेम कसं करू, भगवंताची ओढ आपल्याला कशी लागेल. आणि ज्ञान नाही भेटलं, प्रेमाचा खरा अर्थ नाही समजला, तर हरी कसा भेटेल आपल्याला. त्याच्यामुळे जीवनात पहिला गुरु पाहिजे. जेव्हा आपण अध्यात्म जीवनामध्ये जातो, गुरु दीक्षानंतर जो श्रद्धावान आहे त्याला खूप काही भेटेल. आणि जे म्हणतात ना की देव कोण आहे, देवाला पाहिलं का, देव नाही या जगात, हे असे जे त्यांच्या विचारात जे महान व्यक्ती आहेत त्यांना काय भेटेल हे नाही सांगू शकत. पण जो गुरुच्या चरणात पूर्ण समर्पण आहे त्याला ह्या जगात कुठेच ती गोष्ट नाही भेटू शकत जे तो गुरुच्या चरणात जाऊन प्राप्त करू शकतो. गुरुच्या प्रती समर्पण, खरी निष्ठा आपल्या मनात राहिला पाहिजे. समर्पण म्हणजे काय, गुरुबद्दल आपल्या मनात कोणताही डाऊट आला नाही पाहिजे, कोणतेही संशय आले नाही पाहिजे. मी हे का करू, हे माझ्यासाठी चांगलं असेल का. गुरु कोणतं काम सांगायच्या अगोदर आपण ते पूर्ण केलं पाहिजे. गुरुचे आणि आपले विचार एकत्र झाले पाहिजे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये, जोपर्यंत आपण गुरुमध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे 3 रूप बघत नाही, तोपर्यंत आपलं खरं समर्पण त्यांच्यामध्ये नाही राहू शकत. समर्पण हे तर खरं तर हृदयाची भावना आहे, मनाची स्थिती आहे, ते कोणतं काम नाही. बस मनात भाव पाहिजे समर्पणचं. गुरु कसा पाहिजे, जो विद्याचा दान करेल. गुरु कसा पाहिजे, जो भगवंताच्या चरणी आपलं मन लावलं पाहिजे, भगवंताकडे आपल्याला प्रेरित केलं पाहिजे, तोच खरा गुरु. जो गुरुचे चरण कधी सोडत नाही, जो गुरुचा त्याग कधीच करत नाही, त्याच्या लाईफमध्ये किती पण मोठे प्रॉब्लेम्स येऊ देत, त्याचा एक कण पण बिघडू शकत नाही. एवढी ताकद असते गुरुचरणामध्ये, गुरुभक्तीमध्ये. यमराजांच्या दूतला पण वापस जावं लागतं तिथून. गुरुच्या चरणात खरा विश्वास असेल तर मृत्यूला पण हार मानून तिथून निघून जावं लागतं. जो खरा शिष्य असतो तिथे तंत्र यंत्र मंत्र काही काम नाही करत, तिथे फक्त काम करतं ते फक्त गुरुमंत्र. जोपर्यंत आपण गुरुदीक्षा घेत नाही त्याच्या अगोदरचं आयुष्य व्यर्थ आहे, काही कामाचं नाही ते आपल्यासाठी. आणि जेव्हा आपली गुरुदीक्षा होईल त्यानंतरचं जीवन महत्त्वाचं आहे, त्यानंतरचं जीवन कामाचं आहे. आपलं कमाई आपल्या हरिनामाची कामी येणार आहे. त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर गुरु करा, दीक्षा घ्या आणि अध्यात्म मार्गावर चला. दुसरं कशासाठी नाही तर स्वतःचं कल्याण करण्यासाठी. आपल्यात तेवढं सामर्थ्य नाही की आपण भक्त बनू, आपल्यात ते गुण कधीच येणार नाहीत भक्त बनण्याचे. मग एक काम करू शकतो, आपण भक्तांचे दास बनू शकतो. म्हणजे आपण जर आपल्या गुरुचे चरण पकडले, त्यांच्या चरणामध्ये आपला विश्वास राहिला, खरी निष्ठा, खरे समर्पण राहिले तर आपलं कल्याण निश्चित आहे. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण यांचे पण गुरु होते.
त्यांना काय गरज आहे गुरु करायची? 4 वेद 18 पुराण तर त्यांच्या कंठस्थ आहेत. त्यांना काय गरज आहे गुरु करायची? पण नाही, ते धर्तीवर येऊन गुरु करतात आपल्याला उपदेश देण्यासाठी. आम्हाला सुधीर मनुष्य जीवन घेऊन आम्हाला गुरु करावा लागला. त्यामुळं गुरु करणं खूप महत्त्वाचं आहे. अध्यात्म जीवनामध्ये आपल्याला जीवन कसं जगायचं हे ते सांगतात. कुठे आपल्याला अडचण आली आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि आपल्याला तिथे निवारण पण भेटतं. ही आहे गुरु महिमा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर कोणाला गुरु महिमा सांगायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा.